नमस्कार, माझं नाव विशाल मोरे. हॅलो. बऱ्याच म्हणजे सगळ्यांनाच माहिती आहे जवळपास. आणि धनश्री ॲग्रोमध्ये जवळपास मी आता 8 वर्ष झाले जॉब करतोय. माझ्याकडे मोहोळ, सोलापूर आणि अक्कलकोट एरिया आहे. तर आता आज आपण इथं बागेचं चर्चासत्र, द्राक्ष बागेचं चर्चासत्र या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. मॅक्झिमम एक फार वेळ गेला नाही, फक्त मोस्टली 2-3 पॉईंट महत्त्वाचे सांगेन आणि त्याच्यानंतर आपण हे करूया आणि थोडीफार खताची तुम्हाला माहिती मिळून जाईल. ठीक आहे. तर सुरुवातीला सगळ्यात महत्त्वाचं काय की ज्यावेळेस आपण कुठलंही क्रॉप असू देत, आपलं द्राक्ष असू दे, डाळिंब असू दे किंवा व्हेजिटेबल ट्रॅक असू दे, कुठलाही असू दे, सगळ्यात महत्त्वाचं आपलं जमिनीकडं थोडंसं लक्ष आपलं गेलं पाहिजे. जमिनीचा जो EC आहे, आता बरेच जण इथं माती परीक्षण केले का नाही माहिती नाही. माती परीक्षण केल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की बाबा आपल्या जमिनीत pH किती आहे, त्याचा EC किती आहे, त्यानंतर त्याचा म्हणजे ऑर्गॅनिक मॅटर किती आहे. तर हे थोडंसं तुमच्या लक्षात येईल. हे कधी लक्षात येणार, ज्यावेळेस तुम्ही माती परीक्षण करता त्यावेळेस. आता जमिनीचा EC नॉर्मली जर बघितलं तर 1.5 to 2.5 एवढा EC पाहिजे. आता तुम्ही जर आता सध्या जर चेक केला तर मला वाटत नाही की बाबा कुणाचा 1.5 किंवा 1 ॲबो असणार आहे असं आहे. तर तुमचा EC किती असणार आहे? मॅक्झिमम तुमचा EC असणार आहे 0.6 किंवा 0.7 इथपर्यंत तुमचा जमिनीचा EC असणार आहे. EC म्हणजे काय? इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी. तर त्याचा उपयोग काय आहे? तुम्ही जे वॉटर सोल्युबल जे देताय, जे काही खतं देताय, ते अपटेकसाठी तुम्हाला चांगलं मदत करणार आहे. मग ती जेवढं चांगली असेल लेवल 1.5 ते 2.5 पर्यंत असणार आहे. ती तेवढी लेवल जर मेंटेन झाली, 1 पॉईंट पुढे जरी गेली, 1 पॉईंट पर्यंत जरी असली तरी खूप चांगलं झालं, तुम्हाला चांगले रिझल्ट तिथं दिसून येतील. तर आता ते वाढवण्यासाठी काय करावं लागेल? बाबा आपलं समजा आपला EC कमी आहे, तर जमिनीचा EC वाढवायचा आणि जमिनीचा pH पण कमी करायचा. तर त्यासाठी काय करावं लागेल? तर मॅक्झिमम जे आहे ते केमिकल जे बेसल डोस तुम्ही भरताय त्याचा थोडासा वापर तुम्ही कमी करा, जेणेकरून त्याचा जो आहे त्याचा pH जास्त असतो. आणि दुसरी गोष्ट, ऑर्गॅनिक मॅटर जे आहे, फॉर एक्झाम्पल आता गावखत झालं किंवा ताक दहीच्या झाला, अशा प्रकारचे जे हिरवळीचे खतं आहेत ते जर तुम्ही रानामध्ये जास्तीत जास्त वापर केला तर त्याचा ऑर्गॅनिक कार्बन त्याच्याने वाढतो. आणि ऑर्गॅनिक कार्बन वाढल्यानंतर तुम्हाला बाकीचं NPKचा खर्च पण तुमचा कमी होऊन जातो. आणि दुसरं महत्त्वाचं काय, बेसल डोसमध्ये आता कंपनी गेल्या वर्षीपासूनच बेसल डोसमध्ये नोवाटेक प्रो म्हणून आणलेलं आहे. 14-7-14 म्हणजे 14% अमोनिकल नायट्रोजन येतं, 7% फॉस्फरस आहे आणि 14% ऑक्साईडमधला पोटॅश येतो. तर ह्याचं काम काय आहे की ह्याला पॉलिमर कोटेड आहे. पॉलिमर कोटेड म्हणजे वरून एक कोटिंग येते निळसर कलरची, जसं आता बॅगेचा कलर आहे वरती निळसर कलरची एक कोटिंग येते. तर ह्याचं काम काय आहे की झाडाला ज्या पद्धतीने लागेल, आता 14% अमोनिकल नायट्रोजन त्यामध्ये अवेलेबल आहे. जसं 1448 मधला जो नायट्रोजन आहे तोच नायट्रोजन त्यामध्ये आहे आणि 14% जो पोटॅश आहे तो ऑक्साईडमधला आहे. म्हणजे सांगायचं झालं तर ऑक्साईडमधला जो बेसल डोस आहे हे पहिल्यांदा कंपनी आणलेली आहे. आतापर्यंत कुठल्याही कंपनीकडे म्हणजे असा ऑक्साईडमधला बेसल डोस नाही आहे. आणि ह्याचा एकरी फक्त वापरायचं प्रमाण जर झालं तर द्राक्षाला म्हटलं तर फक्त पर प्लांट 50 ग्रॅमचं वापरायचं आहे. किती? फक्त 50 ग्रॅम. बाकीचं अदरवाईज दुसरं तुम्हाला एकही दाणा टाकायची गरज नाही. फक्त एका झाडाला 50 ग्रॅम. म्हणजे एक बॅग जर घेतली 20 किलोची, तुमचे 400 झाडं होतात. किती? 400 झाडं होतात. त्यामुळे अदरवाईज दुसरे खतं टाकायची गरज नाही. आपण काय करतो, 10-26, DAP, युरिया किंवा काही असं पोटॅश असेल, मॅग्नेशियम सल्फेट असेल, हे असं मॅक्झिमम खतं आपण त्यामध्ये टाकतो आणि जेणेकरून जमिनीचा pH आपण कमी करून घेतो. ठीक आहे ना. तर यामध्ये काय आहे, मॅग्नेशियम 3% आहे, झिंक 0.5% आहे, बोरॉन आहे 0.2%. फक्त यामध्ये कॅल्शियम नाही आहे या ह्याच्यामध्ये, कारण कॅल्शियम कसं आहे, मुवेबल नाही आहे. कारण कॅल्शियम एका ठिकाणी पडला तर तो स्थिर राहतो, त्याला मूव्ह करण्यासाठी बोरॉनची आवश्यकता असते. त्यामुळं ह्याच्यामध्ये कॅल्शियम सोडून बाकी सगळे मायक्रोन्यूट्रन यामध्ये आहेत आणि हे जवळपास 3 महिन्यापर्यंत काम करतं. स्लो रिलीज आहे. बाकीचा तुम्ही अदरवाईज जे DAP किंवा जे काही बेसल डोस टाकताय बल्कीमध्ये 50 किलोचे, ते अपटेक व्हायला तुम्हाला एक तर 15 ते 20 दिवस लागतात आणि त्याच्यानंतर 4 ते 5 दिवसामध्ये ते लीच आउट होऊन जातं, म्हणजे संपून जातं त्याचं काम. तर हे तसं नाही, झाडाला ज्या पद्धतीने लागेल त्या पद्धतीने ते अपटेक करायला सुरुवात करणार आहे. तर आता सगळ्यात महत्त्वाचं काय की बाबा ह्याचा रिझल्ट येण्यामागचं कारण काय आहे की बाबा आता बऱ्याच जणांनी, माझ्या मते इथं असं कोण नाही आहे की बाबा त्याने कंपोस्ट खतं वापरलेले नाही आहेत. सगळे म्हणजे जवळपासचे वापरलेलेच आहेत, सगळेच प्रोडक्ट वापरलेले आहेत. तर ह्याच्यामागचा मेन रिझल्ट येण्याचं कारण काय? कारण हे प्रत्येक खतामध्ये काय आहे, सल्फर मिक्स आहे. काय, प्रत्येक ग्रेडमध्ये वॉटर सोल्युबलच्या सल्फर मिक्स आहे. आणि दुसरी गोष्ट काय, हे जे N21 म्हणा, 1448 म्हणा, 4037 म्हणा, हे जे आहे ह्याच्यामध्ये प्रत्येक ह्याच्यामध्ये अमोनिकल फॉर्ममधला नायट्रोजन आहे. N21, 1448, 1438 ह्याच्यामध्ये अमोनिकल फॉर्ममधला नायट्रोजन आहे. आता हे अमोनिकल फॉर्म म्हणजे काय,
तर आता अदरवाईज बाकी बऱ्याच आता तुम्ही मार्केटमध्ये बघताय, तुम्ही आता बरेच दुकानदार फिरताय, 100 कंपन्याचं तुम्हाला N21 मिळेल, 1448 मिळेल, बऱ्याच कंपन्याचं आहे, 0946 आहे बऱ्याच कंपन्याचं, ठीक आहे ना, तुम्हाला माहिती असेल, तुम्ही बघितलंही असेल. तर कसं होतं, आपल्याला कन्फ्युजन होतं की बाबा 1448 द्यायचं आहे ना, तर ही 1448 होती, दुसरा 1448 आपल्याला कंपनीचं स्वस्त मिळतं, 200-300 रुपयांनी स्वस्त भेटतं, आपले पैसे वाचतात. पण त्यात आणि यात काय फरक आहे हे फक्त तुम्हाला 2 मिनिटात सांगतो मी. आता ह्याच्यामध्ये काय आहे, आपले जे आहे नोवाटेक जी सिरीज आहे, N21 असेल, 1448 असेल, 1430 असेल, तर ह्याच्यामध्ये DMPP टेक्नॉलॉजी आहे. आता बाकीच्या पण कंपन्या म्हणतात की बाबा आमची DMPP टेक्नॉलॉजी आहे, परंतु ऍक्च्युली ते DMPP टेक्नॉलॉजी काय काम करतं तेच त्यांना म्हणजे माहिती नसणार आहे. आता DMPP टेक्नॉलॉजी म्हणजे काय, आपल्या जमिनीमध्ये एक प्रकारच्या बॅक्टेरिया असतात, म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, मराठी शब्द झाला तर जीवाणू म्हणतो आपण, सूक्ष्मजीव, ठीक आहे ना. तर त्या जीवाणूचं काम काय आहे की जमिनीवरती जे काय तुम्ही आता हे खतं सोडताय अमोनिकल मधले, त्याचं नायट्रेट मध्ये रूपांतर करायचं काम कोण करतं, बॅक्टेरिया करतं, आहे ना. मग आता तुम्ही जे आता कॅल्शियम नायट्रेटच्या वगैरे कॅल्शियम नायट्रेट म्हणण्यापेक्षा 19-19 असेल, 13-40-13 असेल किंवा 13-0-45 असेल, यातला जो नायट्रोजन आहे तुमच्याकडे बॅगा असतील त्या, तर ते बॅग असं पलटी मारून बघायचं, पाठीमागे लिहिलेलं असतं नायट्रेट नायट्रोजन, काय नायट्रेट नायट्रोजन, आणि त्याचा चार्ज जो असतो तो मायनस असतो. आपल्या जमिनीचा चार्ज कुठला आहे सांगता येईल का? जमिनीचा चार्ज जो असतो, प्रत्येकाला चार्ज असतो की नाही, प्लस मायनस काहीतरी, तसं आपल्या जमिनीचा जो चार्ज आहे तो मायनस चार्ज येतो. काय येतो, मायनस चार्ज येतो. आपल्या जमिनीचा जो चार्ज आहे ना तो मायनस चार्ज येतो, आणि आपण खतं काय करतो, मायनस वाले देतो. मायनस मायनस जवळ येतं का, ते काय करतं, लांब फेकून देतं. जसं की आपण लोहचुंबक बघतो बघा, कुठं जर ठेवलं साऊंडचं, असं जवळ नेले की ते मागं सरकतं. का बरं मागं सरकतं, मायनस मायनस जवळ आले की मागं सरकतं. मग तसाच प्रकार सेम खतामध्ये होतो. नायट्रेट फॉर्म मधले जे खतं आहे ते जर तुम्ही बागाला किंवा कुठल्याही क्रॉपला दिलं, अदरवाईज कुठलाही क्रॉप असू दे, त्या ह्याला दिलं, क्रॉपला दिलं, तर ते काय करतं, एक तर ते बाजूला फेकून देतं, दुसरी गोष्ट ते लीच आउट होतं. म्हणजे सांगायचा उद्देश काय, जर तुम्ही तिथे 100 किलो खतं वापरले तर त्यातलं मॅक्झिमम 20 ते 25 किलो खतं तुम्हाला फक्त रिझल्ट भेटणार आहे, आणि बाकी 75 किलो जे आहे ते मात्र तुमचं लीच आउट होणार आहे. आलं लक्षात. तर DMPP टेक्नॉलॉजी आहे ते जमिनीतल्या जे नायट्रोसोमोनास बॅक्टेरिया जे आहेत, त्या नायट्रोसोमोनास बॅक्टेरियाचं काम काय आहे की जमिनीमधलं जे अमोनिकल फॉर्म मधलं आहे त्याचं नायट्रेटमध्ये कन्वर्ट करायचं काम हे नायट्रोसोमोनास बॅक्टेरिया करतं. तर नायट्रोसोमोनास बॅक्टेरिया, आता तुम्ही म्हणताल की बाबा अमोनिकलचं नायट्रेटमध्ये रूपांतर जर नायट्रोसोमोनास बॅक्टेरिया करत असेल तर मग ह्याचा काय उपयोग, आपण तेच सोडलेलं बरं ना, कारण हे थोडंसं महाग पण आहे, कॉस्टली पण बसतं, असं तुमचं म्हणणं, ठीक आहे ना. तर ह्याचं काम काय, DMPP टेक्नॉलॉजी आहे, डायमिथाइल पॅराझोल फॉस्फेट. आता बाकीच्या बऱ्याच कंपन्यांचं पण DMPP दिलेलं असतं, तर त्याचं DMPPचा लॉंग फॉर्म काय, डायमिथाइल पॅराझोल फॉस्फेट. तर ह्याचं काम काय आहे, जे आपल्या जमिनीमधले जे नायट्रोसोमोनास बॅक्टेरिया आहेत ते 8 दिवसापर्यंत, 8 ते 10 दिवसापर्यंत त्यांना सुप्त अवस्थेत नेते, म्हणजे त्यांचं काम थांबवतं, बॅक्टेरियाचं मारत नाही बॅक्टेरियाला, त्याचं काम काय करतं, थांबवतं म्हणजे काय, सुप्त अवस्था म्हणजे काय, त्याला बेशुद्ध अवस्थेमध्ये आणतं, ठीक आहे ना. मग ते 8 दिवसामध्ये, 8 ते 10 दिवसामध्ये हे काय तुम्ही जे खतं सोडताय 1448 असेल, N21 असेल, तर ते तुम्हाला तिथं बेस्ट वे रिझल्ट दिसून येतं. आणि दुसरी गोष्ट काय, आता सध्याचे हे 40-37 आहे, आता अदरवाईज 52-34 आणि 40-37 मध्ये काय फरक आहे, तर 52-34 मध्ये PTO5 मधला फॉस्फरस येतो. कुठला, PTO5. बॅगेच्या पाठीमागे तुम्ही बघू शकता, तुमच्याकडे बॅग अवेलेबल असते प्रत्येकाकडे 52-34चं. आणि यामध्ये काय, H2PO4 आणि HPO4 असे 2 वेगवेगळ्या प्रकारचे फॉस्फरस आहेत. कुठला, H2PO4 आणि HPO4 असे 2 वेगवेगळ्या प्रकारचे फॉस्फरस आहेत. विथ पोटॅश जे आहे तो ऑक्साईड मधला येतो, आणि विथ मायक्रोन्यूटन आहे यामध्ये, म्हणजे आपली फर्टिलायझर कॉम्बी जे आहे ते मायक्रोन्यूटन यामध्ये आहे. तर स्प्रेसाठी ह्याचं फक्त 2.5 ग्रॅमचं प्रमाण आहे, आणि ड्रिपला म्हणलं तर एकरी फक्त 2.5 किलोचं प्रमाण आहे. त्यानंतर आपलं फर्टिलायझर कॉम्बी जे आहे ते अदर कॉम्बीपेक्षा आणि या कॉम्बीमध्ये काय फरक आहे, अदर कॉम्बी जे आहे ते ओनियन टेक्नॉलॉजीतलं येतं. ओनियन टेक्नॉलॉजी म्हणजे कांद्याचं जे आवरण बघितलं असेल तुम्ही, गोल 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 असतं नाही का. मग तुम्ही जे ती जर कॉम्बी टाकली तर काय होतं, पहिल्यांदा बाहेरचं आवरण विरघळतं, त्याच्यानंतर आतलं, मग असं ते विरघळायला शेवटपर्यंत यायला त्याला थोडंसं डिले घेतं, टाइम घेतं ते. आणि हे जे टेक्नॉलॉजी आहे ते रास्पबेरी टेक्नॉलॉजी आहे. रास्पबेरी म्हणजे आपलं ग्रेप जे असतं ना, ग्रेपचा बंच कसा असतो, सगळे सुटसुटीत असतात वेगवेगळीकडं, एका टायमाला टाकले की ते पूर्ण डिझॉल्व्ह होऊन जातं, विरघळून जातं.
आणि दुसरं महत्वाचं काय, समजा आता तुम्हाला कॉम्बीचा वगैरे एखादा स्प्रे घ्यायचा आहे आणि अचानक पाऊस आला तर आपण काय करतो, आयला स्प्रे घ्यायचा आहे, पाऊस आला तर स्प्रे घेता येत नाही. मग त्यावेळेस काय होतं, आता हे तुम्ही स्वतः प्रॅक्टिकल करू शकता बरं का. 100 ग्रॅम कॉम्बी घ्यायची ही आपली धनश्रीची, आणि दुसरी कॉम्बी तुम्ही 100 ग्रॅम घ्यायची. आदल्या दिवशी तुम्ही काय करायचं, हेही कॉम्बी एखाद्या बकेटमध्ये किंवा एखाद्या चंबूमध्ये किंवा बाटलीमध्ये भिजू घालायचं, आणि दुसरी पण कॉम्बी जी आहे ते एखाद्या बाटलीमध्ये भिजू घालायचं. दोन्हीचा कलर बघायचा, फोटो काढायचा, आणि सेकंड डेला दुसऱ्या दिवशी तुम्ही चेक करायचं. दुसरी जी अदर कॉम्बी वापरलेली असती त्याचा 101% त्याचा कलर ब्लॅक झालेला असतो, काळा पडलेला असतो. आणि ही जी आहे तुम्हाला ॲज इट इज जसा तुम्ही भिजवला कलर होता सेम तसाच कलर तुम्हाला तिथं दिसणार नाही. त्यानंतर हुमिक ऍसिड जे येतं आपलं हुमिस्टार तुम्हाला माहितीच आहे. आता बाजारामध्ये बऱ्याच कंपन्याचे हुमिक ऍसिड येतात, 98%, 99% असं येतात. पण ऍक्च्युअल सांगायचं म्हटलं तर वर्ल्ड वाईज म्हणजे जगामध्ये 65% वर कुठलंही हुमिक ऍसिड येत नाही. 65% वर. किती? फक्त 65%. त्याच्यावर हुमिक ऍसिडच येत नाही. आपला एक समज आहे फक्त की बाबा आपल्याला 99%तलं हुमिक घेतलं, 98%तलं हुमिक घेतलं नाही का. तर आपलं जे हुमिक आहे यामध्ये पण हुमिकचं प्रमाण फक्त 53% आहे. किती? 53% हुमिक आहे. 65%च्या वर जगामध्ये कुठलंच हुमिक ऍसिड येत नाही. प्युअर फॉर्म मधलं म्हणलं तर हे 53%तलं हुमिक आहे आणि 12% फुलविक ऍसिड आहे. असं मिळून 65%तलं हे हुमिस्टार येतं. एकरी प्रमाण फक्त ह्याचं 400 ग्रॅमचं प्रमाण आहे. तुम्हाला 48 तासामध्ये ह्याचा व्हाईट फ्रूटचा खाली जारवा सुटलेला दिसून जाईल. हे तुम्ही सगळ्याच क्रॉपला वापरू शकता. कांदा असेल किंवा द्राक्ष असतील, डाळिंब असेल, कुठलाही क्रॉप असू दे त्या क्रॉपला तुम्ही वापरू शकता. त्यानंतर सध्याच्या कंडिशनमध्ये जे आहे पावसाळी कंडिशन जे आहे, या पावसाळ्या कंडिशनमध्ये आपण नाही का रोज काय स्प्रे घ्यावा. आज ब्ल्यू कॉपर सेप्टो घेतला, उद्या ॲलेट अँट्राकॉल घेतला, त्याच्यानंतर आणखीन आपण कॅब्रोटॉप घेतला. बरेच काय काय म्हणजे खर्च वाढत जातोय तुमचा नाही का. रोज पाऊस पडला की रोज एक स्प्रे, रोज पाऊस पडला की रोज एक स्प्रे. ठीक आहे ना. तर सगळ्यात महत्वाचं काय, धनश्रीने काय केलं, हे एस्पॉट म्हणून आणलंय. हे एस्पॉट म्हणून यामध्ये काय आहे, ट्रायको, सुडो, बॅचिलस आणि एम्प्लोमायसिन हे 4 स्पेसिस यामध्ये आहेत. तर ह्याचं काम काय आहे, झाडावरती जो येणारा करपा आहे, करपा, दावणी, भुरी ह्याच्यावरती जो येणार आहे ते 8 ते 10 दिवसापर्यंत तुम्हाला हे चांगलं रिकवर देणार. आणि ह्याचा काउंट जे आहे ते अदरवाईज पेक्षा 10x13 आहे, म्हणजे 10चा 13वा हे ह्याचा काउंट आहे. ठीक आहे ना. तर हा जर स्प्रे घेतला तर 101% तुम्हाला एकदा स्प्रे झाला, कितीही जरी भरपूर पाऊस आला, कितीही ढगाळ वातावरण असलं तरी तुम्ही निश्चिंत राहिलं तरी काही अडचण नाही, बिंदास राहा. 8 दिवसापर्यंत हे काम करतं. ठीक आहे ना. बाकीचं अदरवाईज दुसरे स्प्रे घ्यायची गरज नाही सध्याच्या कंडिशनमध्ये. आणि आता या कंडिशनमध्ये कसं आहे, आता कधी जास्त मध्यंतरी बघा 8 दिवसाखाली भरपूर पाऊस झाला, त्याच्यानंतर आपण बरेच स्प्रे घेतले, दावणी येईल, भुरी येईल. ठीक आहे ना. दावणी म्हणजे काय काय सांगता येईल, आपण म्हणतो ना दावणी आलेली बागेला. दावणी म्हणजे काय, पांढरा म्हणजे पिवळं टाका स्पॉट येतो, गोल येतो. कशामुळे येतं ते, कशामुळे येतं, बरोबर. पाणी एका जागेला थांबवून. ठीक आहे. खाली जास्त वेळ ओल असल्यामुळं. ठीक आहे ना. म्हणजे पाणी जास्त झालं किंवा ओल जास्त झाली तर काय होतं, म्हणजे दावणी कशामुळे ते हे सांगतो बरं का. जास्त म्हणजे तुम्हाला प्रश्न विचारतो म्हणजे असं काय नाही की बाबा मी काहीतरी तुमच्याकडनं हे करतो, असं नाही. तुम्हाला समजावं, तुमचा खर्च कमी व्हावा यासाठी तुम्हाला विचारतो. दावणी म्हणजे काय की आता जे बघा कंटिन्यू जर 8-10 दिवस जरी पाऊस असला कंटिन्यू, तर तुम्हाला दावणीचा एकही स्पॉट दिसणार नाही. का दिसतो? बागेत बघा तुम्ही फिरून, बागेत किंवा अदर क्रॉप कुठलाही, कलिंगड असू दे, खरबूज असू दे, कुठलाही असू दे, तुम्हाला एकही स्पॉट दिसणार नाही. ज्यावेळेस पावसाचा उघडीप देतो, वापसा यायला सुरुवात होते, त्यावेळेस तुम्हाला स्पॉट दिसायला सुरुवात होतात. ठीक आहे ना. त्यावेळेस आपण काय करतो, दावणीच्या भारी भारीतले मॉलिक्युल आपण स्प्रे घेतो, तिथं आपला खर्च वाढतो. पण ऍक्च्युली त्याचं अडचण काय असते, दावणी म्हणजे काय की झाडामध्ये या क्लायमेटमध्ये एक्सेस नायट्रोजन झालेलं असतं. जसं की आपण अतिरिक्त जेवल्यानंतर आता समजा आपण इथं घरी नाश्ता वगैरे केला आणि लगेच एखाद्याने म्हटलं की बाबा जेवायला या, तर आपण जेवू का तर आपलं पोट भरलेलं असतं. मग ते जेवण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, अगोदर जिरलं पाहिजे आणि त्यानंतर आपण मग सेकंड खाऊ शकतो. तसाच प्रकार सेम झाडामध्ये. त्याच्या आतमध्ये ऍक्च्युली काय झालेलं असतं, नायट्रोजन एक्सेस झालेला असतो, नायट्रोजन जास्त झालेला असतो. तो नायट्रोजन पचला तर मग तो पुढचा अपटेक करायला सुरुवात करतो. तो जर नायट्रोजन झाडातला नाही पचला तर तो काय करतो, समजा आपल्याला जर ऍसिडिटी वगैरे काय झाली तर आपण काय करतो, एक तर ओमॅटिन येईल किंवा ऍसिडिटीची गोळी तरी घ्यावी लागेल, बरोबर ना. तर ओमॅटिन तसाच प्रकार झाडामध्ये, त्याच्यात नायट्रोजन एक्सेस झालं, त्याला काय बोलता येतं का, काय करता येतं,
आपल्याला ते समजलं पाहिजे की बाबा आता या क्लायमेटला नायट्रोजन एक्सेस होत आहे, तर काय केलं पाहिजे. तर ते स्पॉट येऊ नये म्हणून काय केलं पाहिजे. तर ते झाडाला जसं की आपण पित्त झाल्यानंतर ओमॅटिन काढतो, तसं झाड काय करतं, ओमॅटिन म्हणजे ते स्पॉट असतात पिवळे, त्याला म्हणतो आपण ते डाऊन. तर ते फक्त कशाचे म्हणजे रोग राहायचं नसतं, तर ऍक्च्युली नायट्रोजन एक्सेस झालेल्याचे स्पॉट येतात ते. ठीक आहे ना. तर ते स्पॉट थांबवायचे कसे, तर एखाद्या म्हणजे बाहेर ते स्प्रे घेऊन नाही, तर त्याला ऍक्च्युली नॅचरल कंडिशनमध्ये जर तुम्ही थांबवलात, फॉस्फरस पोटॅशची लेवल जर वाढवलात, तर ऑटोमॅटिकली ते कंट्रोल होतं. त्या पावसाळ्या कंडिशनमध्ये जर तुम्ही खाल्लं 40-37 म्हणा, किंवा तुमचे जे काय अदर ग्रेड असतील, 52-34 असेल किंवा कुठलंही असेल, फॉस्फरस आणि पोटॅश ग्रेड जर त्या टायमाला गेली, तर तुम्हाला एकदम तिथं बेस्ट वे रिझल्ट दिसून येईल. ठीक आहे. आता त्यानंतर हे कॅल्शियम बोरॉन जे आहे आपलं बास पोलिओर कव्हर नावाने येतं. यामध्ये 17.5% ऑक्साईड मधलं कॅल्शियम येतं. ह्याचं प्रमाण फक्त 2.5 मिली आहे. आणि बोरो एसेल ह्याचं प्रमाण फक्त अर्धा मिलीचं प्रमाण आहे. जास्त अतिरिक्त म्हणजे 1 मिली किंवा 2 मिली असं प्रमाण नाही येतं, अर्धा मिली सफिशियंट आहे. 12.5% बोरॉन येतं हे, आणि हे 17.5% कॅल्शियम आहे. आणि दुसरी गोष्ट काय, ज्यावेळेस हे स्प्रे करताना फक्त ह्याला काय करावं लागतं, 24 तास अगोदर आणि 24 तास नंतर कुठलाही कीटकनाशक किंवा बुरशीनाशक स्प्रे तिथं चालत नाही. आणि दुसरं आता हे झालं प्रोडक्ट विषयी. आणि हे एक राहिलं आलगी. आलगीचा रोल काय, आलगी माहिती आहे ना, हे बाटली आलगी, बास पोलिओर आलगी. यामध्ये काय आहे, ड्युराविला अंटार्क्टिका सीवीड आहे. मग आता हे ड्युराविला अंटार्क्टिका सीवीड काय काम करतं, झाडावरती कुठलाही बायोटिक अबायोटिक ट्रेस आला असेल, तर त्या ट्रेसमधनं बाहेर काढायचं काम हे अलगी करतं. ठीक आहे ना. मग हे ह्याचं काम काय की बाबा समजा झाडावरती तुमच्या हातनं एखादं चुकून तणनाशक आजूबाजूला कोणतर फवारला असेल, उडला असेल बागेवरती, किंवा एखादं तुमच्या हातनं केमिकलचा एखादा 1 मिलीच्या ऐवजी 1.5 मिली असं प्रमाण पडलं असेल, झाडावरती एक ताण बसतो, शॉक बसल्यासारखं होतं, त्या ताणातनं बाहेर काढायचं काम काय करतं, ते बास पोलिओर अलगी काम करतं. आणि हे इंटेक जे आहे यामध्ये 17 वेगवेगळ्या प्रकारचे फ्री अमिनो ऍसिड आहेत. फ्री अमिनो ऍसिड ह्याचं काम काय, एकतर स्प्रेला काय ट्रेस मुक्त करतं म्हणजे काळुक्यांचं. दुसरी गोष्ट, जर तुम्ही ड्रिप न दिलात तर व्हाईट रूटसाठी सगळ्यात बेस्ट वे काम करणार ते. आणि आता हे झालं प्रोडक्ट विषयी. आता आपण वळूया बागेकडं. ठीक आहे ना. बागेबद्दल थोडंसं तुम्हाला हे करतो. आता बरेच जण शेतकरी चिंतेत आहेत की बाबा या क्लायमेटमध्ये आपण काय करायचं, गर्भधारणा नेमकी झाली का नाही, किंवा या क्लायमेटमध्ये गर्भधारणेसाठी चांगले स्प्रे काय घ्यावं काय नाही. आता तुम्ही 6BA युरासिलचे स्प्रे घेताय, बरोबर ना. तर सुरुवातीला काय घ्यावं, 6BA घ्यावं की युरासिल घ्यावं, काय घ्यावं, 6BA घ्यावं. का बरं, युरासिल घेतलं तर काय अडचण आहे. 2 वर्ष घेतलं होतं तसं आपण, काय फरक पडला नव्हता, उलट झालं म्हणजे सगळी उलट झालं म्हणजे. बरं, म्हणजे त्याच्या मागचं कारण माहित नाही. काय आणि काय जाणवलंच नाही. बरं, काय सांगता तुम्ही 2 वर्ष सांगितलं होतं का, इराशील घ्या मग शिक्षा घ्या. 2 वर्ष तसं घेतलं, फुल माल होता. पुन्हा नंतर तसं घेऊन ये म्हणजे काय, असं घ्या म्हणजे तसं बी घेऊन बघितलं. नाही, पण त्याच्या ऍक्च्युअली मागचं कारण काय आहे की बाबा तुम्हाला पण माहिती आहे का कोणाला, बाबा 6BA अगोदर घ्यावं का युरासिल अगोदर घ्यावं. तर सुरुवातीला काय घ्यावं, 6BAचा हात अगोदर घेतला पाहिजे. आणि त्याच्यानंतर कमीत कमी 24 तास गॅप पाहिजे तो स्प्रे झाल्यानंतर. काही काही जण बघा आता या क्लायमेटमुळं 6BA युरासिल एकत्रच घेतात. ठीक आहे ना. तर त्याचा मनाव तसा रिझल्ट तुम्हाला दिसून येत नाही. फक्त तुमच्या मनाच्या समाधानासाठी बाबा आपण 6BA आणि युरासिलचा हात घेतलाय, तर त्याचा झाडाला एवढा असा फारसा रिझल्ट दिसून येणार नाही. तुम्ही काय करावं लागेल, 6BAचा अगोदर एखादा हात पडला पाहिजे. आता चांगल्या गर्भधारणेसाठी, आता अगोदर तुमच्या 6BA बरोबर काय काय स्प्रे झालेत माहिती नाही, पण बेस्ट वे गर्भधारणेसाठी 6BA 04037 आणि किकॉन म्हणून येतं. ते किकॉन म्हणून येतं. एकरी फक्त 50 मिलीचं प्रमाण आहे ह्याचं. किती, एकरी 50 मिलीचं. तर या किकॉनचं काम काय की 1 स्ट्रोक गर्भधारणा चांगली करून देणं, आणि जर ऑदर क्रॉपमध्ये मारलं तर 1 स्ट्रोक फ्लवरिंग काढणं, फळ सेटिंग करणं, गळ थांबवणं, हे ऑदर क्रॉपमध्ये. आणि या स्टेजला जर मारलं तुम्ही, तर या स्टेजला काम काय करणार, ते जे आता गर्भधारणेसाठी तुम्ही जे प्रयत्न करताय त्या गर्भधारणेसाठी एकदम चांगलं काम करणार, म्हणजे डोळ्यासाठी वगैरे त्यासाठी. आता 6BA अगोदरच का घ्यायचं आणि युरासिल नंतर का घ्यायचं, आणि दोन्हीमध्ये कमीत कमी 24 तासाचा गॅप का ठेवायचा, हे तुम्हाला अगोदर कळलं पाहिजे. आता काही काही जण, आता बरेच जण, माझ्या मते तुम्ही पण घेतला असेल 6BA युरासिल एकत्र दोन्ही, आज 6BA उद्या युरासिल असं घेतला असेल, तर तसं पण नका घेऊ. कमीत कमी 24 तासाचा गॅप ठेवा. ठीक आहे ना. तसं म्हणजे सायंटिस्ट जे सांगतात ते कमीत कमी दोन्ही याच्यामध्ये 48 तासाचा गॅप पाहिजे. तर ऍक्च्युली गर्भधारणाचा पिरियड जो असतो तो कधीपासून असतो, आपली बाग आहे, आपल्याला माहिती पाहिजे गर्भधारणेचा पिरियड या दिवसापासून या दिवसापर्यंत. पानाचा शेंडा झाल्यानंतर दिवस
35 ते 65. 35 ते 35 झाला की? 65. ऍक्च्युली त्याचा म्हणजे सायंटिफिकली बघितलं तर 35 दिवसापासून ते 55 दिवसापर्यंत या 20 दिवसात तुमचा गर्भधारणेचा पिरियड आहे. तर या 20 दिवसामध्ये तुमचा 35व्या दिवशी पहिला तुमचा 6B चा हात गेला पाहिजे. एक दिवस गॅप करून पुन्हा युरासिलचा हात गेला पाहिजे. पहिल्या 6B मध्ये समजा तुम्ही 40-37 पिपांचा हात टाकला तर सेकंड 6B युरासिल मध्ये एखादं बुरशीनाशक किंवा कीटकनाशक सुद्धा तुम्ही मिक्स करू शकता. ठीक आहे ना. त्याच्यानंतर मग झिंक कव्हर बोरॉन म्हणजे झिंक कॅल्शियम बोरॉनची पण त्याला तितकंच आवश्यकता असते. आपण काय करतो की बाबा जास्तीत जास्त मॅक्झिमम आपण वॉटर सोल्युबल कडे लक्ष देतो आणि कॅल्शियम बोरॉन आपण त्याकडे थोडंसं दुर्लक्ष करतो. तर आता चॅलेंजिंग काय या क्लायमेटमध्ये तुम्हाला की गोडी बहार छाटणीला एवढं लक्षात ठेवायचं. आपण प्रत्येक जण बघा बागवाले शेड्यूल लिहून ठेवतात. आपला गेल्या वर्षी शेड्यूल असेल प्रत्येकांकडे असणार आहे, लिहून ठेवलेलं असतं कुठल्या दिवशी काय स्प्रे केला. गोडी बहार छाटणीला जेवढा तुमचा फॉस्फरस आणि पोटॅश गेलाय गोडी बहार छाटणीला तेवढाच फॉस्फरस आणि पोटॅश जर या टायमाला गेला तर तुम्ही बिनगुरी राहायचं. तुमचा 101% गर्भधारणा चांगली आणि फळ सेटिंग 101% येणार, त्यात काही शंका नाही. फक्त तुमची फॉस्फरस आणि पोटॅशची लेवल तेवढी मेंटेन पाहिजे. ठीक आहे ना. आणि त्यानंतर मॅक्झिमम तुमचे कॅल्शियम बोरॉनचे स्प्रे कमीत कमी 3 स्प्रे झाले पाहिजेत कॅल्शियम बोरॉनचे 35व्या दिवसापासून पुढं. 8 दिवसाला 10 दिवसाच्या फरकाने म्हणा कॅल्शियम बोरॉनचे 3 स्प्रे तुमचे कमीत कमी झाले पाहिजे. तर 101% तुम्हाला कसलीही अडचण येणार नाही. 6B युरासिलचे हात किती घ्यावा आपण? किती घ्यावा? 3, 4, 5, 6, 10, 15. नवीन बाग असली तर जाते ते 8-9 हात. नवीन असली तर जशा काड्या तयार होईल तसं त्याला वाढवा. 4 पर्यंत. ही जी जुन्या बागा मॅक्झिमम जे आहे मॅक्झिमम जे आहे ते 6B युरासिल ऍक्च्युली तर ऊन जर पडलं तर एकही हात घ्यायची गरज नाही. कडक ऊन जर असेल तर ते नॅचरली गर्भधारणा होते. 6B युरासिल म्हणजे काय आपण संजीवक म्हणतो त्याला आपण. ठीक आहे ना. तर त्याचा हात काय की आपण त्याला बूस्टर म्हणून काम करतो. जर समजा ऊन नसेल तर त्याला बूस्टर म्हणून आपण द्यायचं काम करतो. संजीवकाचा वापर आहे तो. ठीक आहे ना. जसं आपण GA असेल हे पण संजीवकच आहे. हे GAचा आपण पण वापर जे करतो फ्लावरिंगसाठी वगैरे ह्याच्यासाठी ते. ठीक आहे ना. तर हे संजीवकाचा वापर जे आहे ते जर चांगलं टेम्परेचर असेल 30 ते 35 आपल्या इथं तेवढं टेम्परेचर आहे, काही घाबरायची काळजी नाही. किंवा आपण म्हणतो रोज आभाळाची आलेलं आहे पण टेम्परेचर तेवढं मेंटेन आहे 30 ते 35 डिग्री आहे. त्यामुळे 30-4 तरी टेम्परेचर आपल्या इथं नाही आहे. त्यामुळे गर्भधारणा हे 1001% चांगलीच होणार आहे. आणि दुसरी गोष्ट मॅक्झिमम 6B युरासिलचे 2 हात व्हायला पाहिजे. किती? फक्त 2 हात व्यवस्थित. आणि या टेम्परेचर जर असेल तर मॅक्झिमम 3 हात व्हायला पाहिजे. ह्याच्यापेक्षा जास्त काय मला तर वाटत नाही की बाबा गरज पडेल. 3 हात मॅक्झिमम तुमचे झाले पाहिजे. पण या स्टेपनुसार बाबा आज 6B आपला 6Bचा हात झाला, एक दिवस गॅप करायचा, पुन्हा युरासिलचा, पुन्हा 5 ते 6 दिवस मध्ये गॅप करायचा दोन्ही हाताच्या. 5 ते 6 दिवस पुन्हा तो हात दुसरा हात घ्यायचा आणि पुन्हा 5 ते 6 दिवस आणि पुन्हा तिसरा हात घ्यायचा. असं केलं तर 101% ते गर्भधारणा चांगली होते. दुसरी गोष्ट काय कंटिन्यू पाऊस असल्यामुळं रानामध्ये आता तुम्हाला माहितीच आहे वापसा कंडिशन येत नाहीये लवकर किंवा स्प्रे करता येत नाहीये. ब्लोअर 2-2 ट्रॅक्टर ओढावं लागतात, बरेच अडचणी येत. बरोबर ना. तर या टायमाला सगळ्यात महत्वाची अडचण काय ती म्हणजे मुळी स्टॉप होतात. काय होतात? मुळ्या ब्लॉक होऊन जातात. कंटिन्यू जी खाली ओल असते त्याच्या ओलमुळे काय होतं की त्याला ऑक्सिजन लेवल मेंटेन करता येत नाही आणि मुळ्या सगळ्या पूर्ण ब्लॉकेज होतात. मग काय होतं आपण बागेत फिरताना बघा वलांड्याला मुळ्या सुटलेल्या दिसतात. तर ते थोडंसं तुम्ही चेक करा. तसं वलांड्याला मुळ्या सुटता कामा नये. खालनं जर मुळ्या चोकप असेल तर वलांड्याला सुटायला सुरुवात होतात. तर तसं जर दिसत असेल तर लगेच तुम्ही काय करायचं ह्युमिस्टार इनटेक आणि जे काय ऑदर ग्रेड असेल या क्लायमेटमध्ये 40-37 किंवा क्लायमेट चांगलं असेल तर 14-48 ही ग्रेड खालनं द्यायचं. आणि विथिन तुम्हाला 2 डेजमध्ये म्हणजे 48 तासामध्ये तुम्हाला ते वलांड्याला सुटलेल्या मुळ्या पूर्णपणे स्टॉप झालेल्या दिसून येतील. आता त्याच्यानंतर दुसरी गोष्ट आपण बागेमध्ये फिरल्यानंतर आपण काय म्हणतो ही कंडिशन असं आहे आणि बरेच जण येऊन सांगतात लिओसिन मारा किंवा काहीतरी आणखी शेंडा स्टॉप करण्यासाठी काहीतरी मारा. लिओसिनचा पण वापर बरेच जण करतात. ठीक आहे ना. का तर या क्लायमेटमध्ये शेंडा तराट पळत असतो. काडीतलं अंतर वाढू नये ही आपल्याला भीती असते. काडीतलं अंतर कशामुळे वाढतं? आपण म्हणतो ना काडीतलं अंतर कमी जास्त वाढलेलं कशामुळे होतं? नायट्रोजनमुळे. आणखीन दुसरं पण कारण आहे ना. फक्त नायट्रोजनमुळेच नाही अंतर कमी जास्त होणार. दुसरं पण कारण आहे त्याला. कुठलं? तुमची जर झिंकची कमतरता असेल तर. ठीक आहे ना. जर तुमची झिंकची कमतरता असेल आता इथं बागेचा एक पान आणलं तर 2 कर्व असतात फक्त. झिंक म्हणजे झिंक जर मेंटेन असेल व्यवस्थित तर त्याला फक्त 2 कर्व असतात. जर झिंक कमी पडलं तर त्याला 3-4 कर्व येतात.
ठीक आहे ना. तर ते समजून जायचं आपण की बाबा आपलं झिंकचं प्रमाण कमी आहे. बागच सांगते आपल्याला झिंकचं प्रमाण आपलं खूप कमी आहे. आणि झिंकचं दुसरं एक काय आहे, एक तर ते काय म्हणतो आपण त्याला, कर्व जे आहे ना, कुठलंही एक पाना हे बघा, जर व्यवस्थित झिंक असेल ना तर हे फक्त 2 कर्व असतील. काय, जर चांगलं झिंक जर मेंटेन असेल झाडामध्ये तर हे झाड आपल्याला सांगतं की बाबा झिंकची लेवल व्यवस्थित आहे, काही अडचण नाही. आणि ज्या बागेला झिंक कमी आहे त्या बागेला काय होतं, इथे एक कर्व, इथे एक कर्व, इथे एक कर्व, आता म्हणजे खड्डे 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 येतात. असे कर्व जास्त येतात, 2 पेक्षा जास्त कर्व येतात. तर आपण ओळखून जायचं की बाबा आपल्याला झिंकची कमतरता या बागेमध्ये, झिंकचा एखादा स्प्रे आपला गेला पाहिजे. ड्रिपनं नाही, स्प्रेला गेला पाहिजे. ठीक आहे ना. काय काय जण बघा 250 ग्राम किंवा अर्धा किलो खालनं झिंक सोडतात, पण ऍक्च्युली झिंक सोडायचं नाही. आणि काय काय जण फेरस पण स्प्रे करतात, पण फेरस स्प्रेला चालत नाही. काय काय जण म्हणतात की बाबा स्प्रे चालतं, फेरस स्प्रे करा, काही नाही. पण फेरसचं कसं आहे, जो टोमॅटो असतो म्हणजे काय म्हणतो, कण जे असतात ते कण मोठे असतात आणि पानाचे जे पर्णेंद्रिय असतात ना ते एकदम छोटे असतात. तुम्ही बघा फेरसचा स्प्रे झाला की पानं लाल भडक दिसतात, ते आतमध्ये जाऊ शकत नाही. ठीक आहे ना. जसं की आपल्या हाताला जर तेल ओतलं आणि तेलाने जरा थोडं चोळलं तर ते तेल जातं कुठं, जिरपतं. आपल्या हातामध्ये बारीक बारीक छिद्र असतात, टोमॅटो असतात, त्या ह्याच्यातनं ते सहजरित्या आतमध्ये जिरलं जातं. तसाच प्रकार ह्याच्यामध्ये आहे. हे समजलं झिंकचं. बाबा 2 पेक्षा जर जास्त कर्व असले तर आपल्याला काय होतं, झिंकची कमतरता आहे म्हणून आपल्याला सांगता येईल. आणि तिसरी गोष्ट, जर पानाला असं करवतीसारखं यायला आलं ना, हे लक्षात ठेवा, हे सगळ्यात महत्वाचं. तुम्ही कुणालाही जरी विचारलं तरी तुम्हाला म्हणजे कोण माहिती मिळणार नाही अशी की बाबा हे करवतीसारखं जर यायला आलं तर तुम्ही लक्षात ठेवून जायचं की बाबा आपल्या पाण्याचा पीएच जे आहे किंवा जमिनीचा पीएच जे आहे ते आपल्याला खूप वाढलेलं आहे. हे करवतीसारखं येता कामा नये. आता इथं काटे येतात, करवतीसारखं म्हणण्यापेक्षा असं सहज हात लावला की काटा घुसतो, बारीक असतो एकदम. तर ते करवतीसारखं येतं. तर तेव्हा ओळखून जायचं की बाबा आपल्या इथं पाण्याचा पीएच वाढलाय, तर त्याच्यासाठी आपल्याला प्रयत्न करावा लागेल. आता काय करायचं, काय पीएच जर वाढलाय, ठीक आहे ना, समजा बागेत अडचण आलीच की बाबा आता हे करायचं, पीएच जर वाढलाय, हे झालंय, तर त्यावेळेस काय करायचं, सगळ्यात सोपं साल्ट्रेट टी म्हणून आपलं प्रोडक्ट येतं. कुठलं, साल्ट्रेट टी. एकरी फक्त 5 लिटरचं प्रमाण आहे. सुरुवातीला 3 लिटर द्यायचं आणि त्याच्यानंतर तुम्हाला रिझल्ट वाटला व्यवस्थित की मग 8-15 दिवसानंतर ते राहिलेले 2 लिटर तुम्ही नंतर सोडू शकता. त्याचं सोडायचं प्रमाण कसं आहे, सुरुवातीलाच एक 10-15 मिनिटं पाणी द्यायचं, त्याच्यानंतर ते 3 लिटर सोडून द्यायचं. त्याच्यानंतर तुम्ही जेवढा वेळ तुम्ही पाणी द्याल तेवढं काय होणार, जमिनीतलं क्षार आणि पीएच जे आहे ते जमिनीच्या खाली लीच आउट होणार आणि जमीन एकदम भुसभुशीत होणार. आपण जमीन भुसभुशीत होण्यासाठी काय करतो, फॉस्फरिक ऍसिडचा वापर करतो. जमीन आता या दिवसात बघा टणक आलेली आहे, आपण काय करतो, फॉस्फरिक ऍसिड वापरतो. पण ऍक्च्युली फॉस्फरिक ऍसिडचा हा पर्याय नाही. फॉस्फरिक ऍसिड जे आहे ते तुम्हाला ड्रीप स्वच्छ करण्यासाठी वापरतात, ऍक्च्युली ते जमिनीसाठी नाही. जमिनीसाठी कुठलं, फूड फॉस्फरिक ऍसिड मिळतं, ते खूप महाग आहे, 1,500-2,000 रुपयाला लिटर आहे. ते फूड फॉस्फरिक म्हणून येतं, ते आपल्याला जमिनीसाठी वापरता येतं. पण आपण जे आता घेतोय ते केमिकल आहे, ते ऍक्च्युली फक्त ड्रीप साफ करण्यासाठी आहे. आणि त्या फॉस्फरिक ऍसिडचा उगमच आलाय जेव्हापासून ड्रीप आले तेव्हापासून. अगोदर होतं का, पूर्वी नव्हतं. जेव्हापासून ड्रीप आलंय तेव्हापासून या फॉस्फरिक ऍसिडचा उगम झालेला आहे. ठीक आहे ना. तर फॉस्फरिक ऍसिड शक्यतो, फॉस्फरिक किंवा सल्फ्युरिक ऍसिड शक्यतो टाळा. आपण म्हणतो की बाबा फॉस्फरस लेवल वाढवण्यासाठी आपण फॉस्फरिक ऍसिड वापरलं पाहिजे, तर तसं करू नका. कारण मॅक्झिमम आता तुम्हाला एक्झाम्पल घ्यायचं असेल तर फॉस्फरिक ऍसिड एखादा फरशीवर ओतून बघा, टवके निघतात सगळे, मग पांढऱ्या मुळ्याची काय हालत होत असेल, बरोबर ना. तर आपण काय करतो, जास्तीत जास्त मॅक्झिमम पांढऱ्या मुळ्यांसाठी काळजी घेतो आणि ते जर आपण पुन्हा फॉस्फरिक ऍसिड टाकून जर जाळलं तर त्याचा उपयोगच नाही होणार. आलं लक्षात. तर त्याचा आपला आणखीन जास्त खर्च वाढतो. त्यानंतर आणखीन पुढं म्हटलं तर ज्यावेळेस मॅक्झिमम पाऊस होतो, पावसाळा कंडिशन असते, त्यावेळेस आपण काय करतो की बाबा वापसा यावं म्हणून आपण थोडंसं पाण्याचं ताण देतो की बाबा काल तर एवढा मोठा पाऊस झाला, 1-2 तास, आणि आज कशाला पाणी द्यायचं, बरोबर ना. तर तसं करता कामा नये. किती जरी पाऊस पडला तरी 10 ते 15 मिनिटं तुमचं डेली पाणी गेलं पाहिजे. रानात पाणी उभारू द्या किंवा रानातनं पाणी वाहू द्या, तरी 10 ते 15 मिनिटं तुमचं पाणी तिथनं ड्रीपमधनं गेलं पाहिजे. का गेलं पाहिजे, कारण पावसाचं जे पाणी पडतं ते थंड पाणी असतं, जमीन एकदम काय म्हणतो आपण त्याला, आकडून बसते, घट्ट होऊन बसते. ठीक आहे ना. जर वरून जर आपण ड्रीपमधलं पाणी येणार कुठलं, एक तर विहिरीतलं, दुसरं बोरचं, ह्याच्या व्यतिरिक्त दुसरं पाणी येणार नाही.
मग जे विहिरीतलं किंवा बोरचं पाणी जे असतं ते साठवलेलं म्हणजे एका ठिकाणी स्थिर पाणी असतं, ते गरम पाणी असतं. तुम्ही ऑब्झर्व केलं असेल, गरम पाणी असतं. ते गरम पाणी जर त्यावेळेस तिथं पडलं तर तिथं काय होतं की जमीन एकदम फाकली जाते आणि ऑक्सिजन लेवल व्हाईट रूटला मिळतं आणि तिथं व्हाईट रूट चोकअप होत नाही. तिथं ऑक्सिजन लेवल चांगली मेंटेन राहते. आणि दुसरं या ह्याच्यामध्ये पावसाळी कंडिशनमध्ये आता तुम्ही म्हणताय की बाबा ड्रीपचे खतं वगैरे काही सोडता येत नाही, मुळ्या तर बंद व्हायलेले आहेत, काय व्हायलेले, तर त्यावेळेस काय करायचं, सल्फर जे आहे आपलं पावडर फॉर्ममधलं फर्टिजन नावाने वगैरे येतं 90% सल्फर, कुठल्याही कंपनीचं असू दे, 90% सल्फर जे येतं ते खालनं एकरी 3 किलो तुम्ही त्याचं मॅक्झिमम गेलं पाहिजे. जास्तीत जास्त जेवढं जास्त सल्फर जाईल तेवढं तुमचं बेनिफिट आहे. एक तर व्हाईट रूट पण चांगली डेव्हलप होईल, दुसरं खाली हीट निर्माण होईल, त्याच्याने आपटेकसाठी चांगला मदत होणार आहे. मी आता सांगितलं किंवा आपल्या प्रत्येक ग्रेडमध्ये सल्फरचं प्रमाण आहे, रिझल्ट कारण तेच नाही किंवा प्रत्येक ह्याच्यामध्ये सल्फर असल्यामुळं तुम्हाला रिझल्ट ओरिएंटेड ते दिसतं. ठीक आहे. आणखीन काय अडचण आहेत का तुमच्या आज? म्हणजे जास्त वेळ न घेता आता तर वापसा कंडिशन आली आहे. सिलिकॉन विषयी सांगा. सिलॉन जे आहे ते आपण हायड्रोस्पीड बरोबर देतो. पोटॅश बेस सीबीड आहे ते, त्यामध्ये रेड आल्गी नावाचं कंटेंट सीबीड आहे, विथ पोटॅश आहे, ऑर्गॅनिक पोटॅश आहे. तर ह्याचं काम काय आहे की ज्यावेळेस तुम्ही हायड्रोस्पीड बरोबर देताय कॅल्शियम बोरॉन बरोबर, त्यावेळेस ते फास्ट अपटेक करायचं काम ते सिलॉन करतं. आणि दुसरी गोष्ट व्हाईट रूट पण डेव्हलप करायचं काम ते सिलॉन करणार. आणि सगळ्यात महत्त्वाचं आता ते 046 यामध्ये इथं आणलं नाही. 046 आपण स्प्रे करतो बघा, तर 046 मध्ये असं काय आहे, आपण 0050 पण स्प्रे करू ना, पण 046 आणि 0050 मध्ये काय फरक आहे, तर 046 मध्ये जे आहे ते त्यामध्ये ग्लायसेन बिटाइन नावाचं कंटेंट आहे. कुठलं? ग्लायसेन बिटाइन. आणि दुसरं अमोनियम मॉलिब्डेनम त्यामध्ये कंटेंट आहे. तर ह्याचं काम काय आहे, अमोनियम मॉलिब्डेनमचं काम काय आहे, झाडामध्ये जे एक्सेस नायट्रोजन आहे ते पचवायचं काम करतं आणि पोटॅशची लेवल थोडंसं वाढवतं. आपण बघा सुरुवातीला गड जिरोने म्हणून सुरुवातीला मागच्या वेळेस घेतलं होतं 046 आणि फिलग्रीनचा स्प्रे. फिलग्रीनमध्ये काय 100% ऑस्ट्रोपायलम नेडुसम आहे. तर त्याचं काम काय आहे, झाडामध्ये जे काय ऑक्सिजन सायटोकायनिन लेवल आहे ते मेंटेन ठेवून घड निर्मितीचं काम ते करतं. ठीक आहे ना. आणखीन काय अडचण असेल तर विचारू शकता. समजा मुळ्यात काय काय मुळ्यात जर हातावर भर जर आल्या वलांड्याला ना, वलांड्याला मुळ्या जर वलांड्याला आलं तर खालनं काय करावं लागेल, त्याला ह्युमिक ऍसिड तुम्हाला त्याचा पर्याय आहे. जर समजा रानामध्ये पाणीच भरपूर असेल तर सगळ्यात महत्त्वाचं सल्फर सोडणे. सल्फर सोडल्यानंतर 2 दिवसांनी ह्युमिक ऍसिड आणि इंटेक सोडणे. हुमिस्टार आणि इंटेक हे खालनं सोडलं तर 2 ते 3 दिवसामध्ये मुळ्या तुमच्या वलांड्याला जे लागलेल्या आहेत ते पूर्णपणे स्टॉप होऊन जातात. आता आपल्या बागेमध्ये मी मागच्या वेळेस बघितलं होतं, ह्यांना दाखवलंही होतं, वलांड्याला मुळ्या सुटलेल्या होत्या. मी म्हटलं ते मुळ्या चॉकअप झालेत, तुम्ही तात्काळ काय करा, हुमिस्टार आणि इंटेक द्या. त्यांनी त्या पद्धतीने केलं, त्यांना 2 दिवसात ते मुळ्या स्टॉप झालेलं दिसून आलं. मी आत्ता सुद्धा बघून आलोय, एवढं पाणी आहे रानामध्ये पण अजिबात कुठं म्हणजे वलांड्याला साधा सिंगल मुळे आता सध्या तरी दिसत नाही. आले होते मध्ये, मी स्वतः सांगतो ना की बाबा ह्यांना मी तेव्हाच दाखवून दिलं होतं की बाबा वलांड्याला मुळ्या सुटले, खालनं हुमिस्टार आणि इंटेक द्या, 100% ते थांबून जातं. आणखीन